नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे मीच का. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बालवयातल्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या सख्यांबरोबर बकुळीची फुलं वेचताना मीच का हा प्रश्न मला पडला नाही. आजोळाहून परत येताना तिथल्या नदीकाठचे मऊ गुळगुळीत दगड, शंख, शिंपले मी घरी घेऊन येत असे. तेव्हा प्रवासात भरल्या गाडीला सुपाचं काय ओझं असं म्हणून मला ते घरी घेऊन येण्यास परवानगी देणारी माझी आई, छोट्याशा घरात तो पसारा न वाटता मला आनंद मिळावा म्हणून माझा हा खजिना सांभाळून ठेवणारी आई मलाच का मिळाली असा प्रश्न मला कधी पडला नाही. पुढे झोपाळ्या वाचून झुलायच्या वयात तिची करडी नजर तिने कधीही जाचक होऊ दिली नाही. अंगणात रमणारी आपली चिमणी उंच आकाशात झेपावते आहे हे बघून डोळ्यात आलेले कृतकृत्यतेचे आनंदाश्रू लपवणारे बाबा मलाच का मिळाले असा प्रश्न मला कधीच पडला नाही. श्रावणसरींच्या आडून जसा उन्हाचा कवडसा येतो तसं अचानक प्रेम आपल्या आयुष्यात येतं. तो सोनेरी कवडसा खूप मोहक असतो. असं अवचित आलेलं प्रेम रोमांचित करतं. शोधू म्हटलं तर असं प्रेम मिळत नाही. वाऱ्याबरोबर मोह येतो आणि आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जातो. जन्मापासून आपल्याबरोबर असलेली सृष्टी आता आवडू लागते. हितगुज करण्यासाठी आता कळ्या जवळच्या वाटू लागतात. आपली गुपितं आता फक्त कळ्यांनाच ठाऊक असतात. अशा आगंतुक प्रेमाचं दोन्ही बाहू पसरून आपण स्वागत करतो. त्याला कवेत घेऊन आनंदाचे हिंदोळे घेत राहतो. तेव्हा देखील हा कवडसा माझ्यासाठीच का आहे असा प्रश्न कधीच पडत नाही. जेव्हा सुख मिळत असतं तेव्हा ते मलाच का मिळतंय असा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही. आतुरता आहे, ओढ आहे, भेटण्याची तळमळ आहे, तोवर हात पुढे करायचा असतो. असं उसळणारं प्रेम परत परत उसळी मारत नसतं. कसं बरं आलं हे प्रेम अचानक माझ्या आयुष्यात? ज्याच्या येण्यानं मी हिंदोळे घेत आहे ते प्रेम कायमस्वरूपी माझ्यासोबत राहील ना असे प्रश्न आपल्याला पडू लागतात. प्रारंभाच्या आधीपासूनच आपण अंताकडे पाहू लागतो. अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्या हातातून अमूल्य स्वर्गीय क्षण निसटून जातात. श्रावण सरींमधून जसं अचानकपणे ऊन येतं तसंच ते नकळतपणे नाहीसं देखील होत असतं. आणि अशा वेळी प्रश्न पडतो, माझ्याच आयुष्यात असं का घडलं? मीच का? धन्यवाद.